गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला अक्कलकोट शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर नगर परिषदेने कारवाई केली आहे। मात्र या कारवाईचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। कारवाईच्या पद्धतीवरूनच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। फळ विक्रेते, चहा आणि भाजी विक्री करणाऱ्या हातगाड्यांवर थेट जेसीबी चालवण्यात आल्याने हातगाड्यांसह विक्रीसाठी ठेवलेल्या साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। व्हायरल व्हिडिओमध्ये कारवाई सुरू असताना विक्रेते आणि नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे। काम करता असताना त्यांनी काय केले, न सांगता आमच्यावर अत्याचार केले आणि गाडीवर त्यांनी जेसीबी घातले। आम्हाला जर म्हणलं असतं बाबा उद्या गुरुपौर्णिमा आहे, तुम्ही गाडी काढा म्हणले की 10 मिनिटाचा जर आम्हाला टाइम दिला असता ना त्यांनी, आम्ही 10 मिनिटात जागा पूर्ण खाली केलं असतं। न सांगता त्यांनी आमच्या गाडीवर जेसीबी घालून त्यांनी पूर्ण आमचं लुस्कान करून टाकले तर, आणि ह्याचं भरपाई आम्हाला पाहिजे। पहिला म्हणले की बाबा मल्हार देवळाचं जत्रा आहे, बंद करा म्हणले। 10 ते 15 मिनिटांमध्ये बंद होत आहे। काय पण राहत नाही तर जागेवर, एक कॅरेट पण थांबत नाही, सगळं पूर्ण कॅरेट रिकाम होत आहे। फुटपाथ पूर्ण रिकामी करून देतो। इब्राहिम हुसैन सुतार, दाल रेस की गाड़ी अपने करके खाते 4 चक्की 11 बजे तक ठहरते हम, क्यों आके अन्याय करे, बस गरीब के ऊपर कैसा चलेगा। आने में सीधा जेसीबी डालने का, बुकना करने का, एक कायम का ऐसा अन्याय चल रहा है तो कैसा चलने वाला। नबी साहब अवतार और गाड़ी पूरी फोड़ के बुकना करे, और पूरा 15-20 हज़ार का यह है माल, 10 हाँ माल के साथ ही पूरा फुला के साथ, हारा के साथ पूरा बुकना, पूरा चाय भी नहीं रखे कुछ भी। इथं आपण जर बघितलं, हे फ्रूटचे गाडी बघितले आणि चहा कॅन्टीन बघितले, सगळ्या एका कडेला आहे गाडी, कुठल्याही ह्यांनी अडथळा करत नाही, काय नाही। त्यांचं करून खाणारे लोक आहेत, ते हातावर यांचं पोट आहे। यांचं काल जी कारवाई झाली हे यांचं कधी ना भरून निघणारं असं नुकसान यांचं सगळ्यांचं व्यापाऱ्यांचं झालेलं आहे। हे छोटे छोटे फेरीवाले आहे, फेरीवाल्यांसाठी सरकारने अनेक कायदे बनवले आहेत। ते कायद्यांना ते सगळ्या कायद्यांचं प्रशासनाला विसर पडलाय का, असं मला त्यांना विचारायचं आहे। ह्याच्यामध्ये वारंवार ते लावतात, त्यामुळं आणि कसं होतं, ह्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा सूचना दिलेल्या आहेत, आणि हे काढताना म्हणजे ज्यावेळी सूचना देऊन झालेल्या आहेत, वारंवार अतिक्रमण काढलेले आहेत, परत ते लावत आहेत, म्हणून ती कारवाई तशी केलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये नुकसान झालेलं असतं ते अतिक्रमण काढणाऱ्याची जबाबदारी आहे, ते करायचं नसतं। अतिक्रमण काढताना कुठलंही नुकसान झालं तर त्याला नगरपालिका जबाबदार राहत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।